चॅप्टर नंबर 5 व्हेक्टर्स एक्सरसाइज 5.3. तर त्यामधील क्वेश्चन नंबर 9 प्रूव्ह बाय व्हेक्टर मेथड दॅट द अँगल सबटेंडेड ऑन सेमीसर्कल इज अ राईट अँगल. आपल्याला काय दाखवायचं आहे? अँगल सबटेंडेड ऑन सेमीसर्कल इज राईट अँगल. तर आपण इथे एक सर्कल ड्रॉ केलेला आहे पहा. त्याच्यामध्ये आपण एक डायमीटर ड्रॉ केलेला आहे. म्हणजेच आपल्याला इथे दोन सेमीसर्कल दिसत आहेत. म्हणजेच आपण त्याला नावं दिली. ए बी इज डायमीटर ऑफ सर्कल. म्हणजेच हे एक वरच्या बाजूला एक हाफ सर्कल तयार होतं आणि एक खालच्या बाजूला एक हाफ सर्कल तयार होईल. म्हणजेच त्याला म्हणतो आपण हाफ सर्कल म्हणजे सेमी सर्कल. तर आपल्याला दाखवायचं आहे अँगल सबटेंडेड ऑन सेमी सर्कल इज राईट अँगल. तर आपण इथे सेमी सर्कलवर एक पॉईंट घेतलेला आहे, पॉईंट पी, आणि ए पी आपण जॉईन केलं, आणखी बी पी जॉईन केलं. तर आपल्याला दाखवायचं आहे ए पी आणि बी पी हे परपेंडिक्युलर आहेत. म्हणजेच ए पी आणि बी पी यामध्ये 90 डिग्रीचा अँगल तयार होतो हे आपल्याला दाखवायचं आहे. तर यामध्ये आणखी आपण इथे सेंटर घेतलेला आहे. सेंटर घेतला आपण सी आणि जॉईन केलं सी पी इज रेडियस. म्हणजेच आता आपल्याला 3 रेडियस दिसत आहे. यामध्ये 3 रेडियस कोणत्या? सी ए, आणखी सी बी, आणखी याला सी पी नाव देऊ आपण. म्हणजेच 3 रेडियस आहेत. सी ए, सी बी आणि सी पी ह्या रेडियस आहेत, म्हणून त्या इक्वल असतील. तर आपल्याला दाखवायचं आहे ए पी अँड बी पी आर परपेंडिक्युलर. तर आपण याचं सोल्युशन लिहूया. सोल्युशन पी इज एनी पॉईंट ऑन सर्कल. पी इज एनी पॉईंट ऑन सर्कल ऑन सर्कल join AP and BP, AP and BP as AB diameter of circle. म्हणजेच यामध्ये AB डायमीटर आहे आणि काय केलं आपण? AP आणि BP जॉईन केलं. ऑल्सो जॉईन CP. Therefore length CA, length CB and length CP are radius of circle. मग ह्या जर रेडियस असतील तर ह्या तिन्ही पण इक्वल लेंथच्या असतील. आणि therefore length CA equal to length CB equal to length CP. आता हे तिन्ही लेंथ इक्वल आहेत, कारण काय? हे तिन्ही रेडियस आहेत. म्हणजेच आपण वेक्टरमध्ये कन्वर्ट करू. मॉड ऑफ सी ए बार इक्वल टू मॉड ऑफ सी बी बार इक्वल टू मॉड ऑफ सी पी बार इक्वल टू मॉड ऑफ सी पी बार. आता आपण याला ए बार नाव दिलं असेल, म्हणजे सी बी बार जर ए बार असेल तर हा किती येईल? डायरेक्शन चेंज आहे, म्हणजेच मायनस ए बार येईल. आणि सी पी बार त्याला आपण आर बार नाव देऊया. देअरफोर आता इथे काय लिहिता येईल? मग हे तिन्ही रेडियस इक्वल आहेत. म्हणजेच सी ए बार त्याला काय म्हटलं आपण? मॉड ऑफ मायनस ए बार. आणि सी बी बार म्हणजेच मॉड ऑफ ए बार. सी पी बार म्हणजेच मॉड ऑफ आर बार. आणि देअरफोर मॉड ऑफ ए बार इक्वल टू मॉड ऑफ आर बार. ही कंडिशन आपल्याला या ठिकाणी मिळेल. आता इथे आहे पहा, सी बी बार इक्वल टू ए बार अँड direction of CB bar and CA bar are opposite. Therefore CA bar equal to minus A bar. हे रिलेशन आपल्याला या ठिकाणी मिळतं. आता आपल्याला काय दाखवायचं आहे? AP bar angle between AP bar and BP bar is 90 degree. That is to show that AP bar and BP bar are perpendicular. To show that AP bar and BP bar आर परपेंडिक्युलर हे आपल्याला दाखवायचं आहे. मग परपेंडिक्युलर जर दाखवायचं असेल तर यांचा डॉट प्रॉडक्ट किती दाखवायचा? दॅट इज टू शो दॅट म्हणजेच ए पी बार डॉट बी पी बार. जर दोन व्हेक्टर परपेंडिक्युलर असेल तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट हा 0 येतो, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच आपल्याला दाखवायचं ए पी बार अँड बी डॉट बी पी बार इक्वल टू 0. देअरफॉर LHS इक्वल टू ए पी बार डॉट बी पी बार. देअरफॉर आता इंट्रँगल ए सी पी
पुन्हा पहा, इन ट्रँगल ए सी पी बाय ट्रँगल लॉ. तर ए पी बार म्हणजे किती लिहाल? ए पी बार म्हणजे ए सी बार प्लस सी पी बार असं आपल्याला लिहिता येईल. ए सी बार प्लस सी पी बार. आणि बी पी बार म्हणजे बी सी बार प्लस सी पी बार असं ह्या ठिकाणी लिहिता येईल. म्हणजेच आपण ट्रँगलला या ठिकाणी वापरलेलं आहे. तर ए सी बार म्हणजेच आता सी ए बार किती आहे? मायनस ए बार. आणि ए सी बार किती होईल मग? प्लस ए बार होईल. आणि प्लस सी पी बार म्हणजेच आर बार डॉट बी सी बार. आता बी सी बार, सी बी बार आहे ए बार, तर बी सी बार किती होईल? मायनस ए बार होईल. आणि प्लस सी पी बार म्हणजेच आर बार. देअरफॉर इक्वल टू, आता मल्टिप्लिकेशन केलं ए बार मायनस ए बार, त्याचं मल्टिप्लिकेशन मायनस ए बार डॉट ए बार. त्यानंतर ए बार डॉट आर बार, ए बार डॉट आर बार. आता आर बारने मल्टिप्लाय केलं तर मायनस आर बार डॉट ए बार प्लस आर बार डॉट आर बार. देअरफॉर इक्वल टू मायनस ए बार डॉट ए बार आणि ए बार डॉट ए बारचा प्रॉडक्ट किती येतो? मॉड ऑफ ए बार स्क्वेअर. कारण ए बार आणि ए बार याच्यामध्ये अँगल 0 आहे आणि कॉस 0ची व्हॅल्यू 1 येईल. म्हणून बाय युजिंग डेफिनेशन ऑफ स्केलर प्रॉडक्ट, तर ए बार डॉट ए बार म्हणजे मॉड ऑफ ए बार मल्टिप्लाय कॉस 0 1 आहे. म्हणजेच किती येतं? मायनस मॉड ऑफ ए बार स्क्वेअर. आणि स्केलर प्रॉडक्ट कॉम्पिटिटिव्ह आहे म्हणजेच ए बार डॉट आर बार मायनस ए बार डॉट आर बार हे कॅन्सल होतील. तर इथे किती राहिले मग? प्लस आर बार डॉट आर बार म्हणजे मॉड ऑफ आर बार स्क्वेअर दॅट इज इक्वल टू, आता आपण इथे वापरलेलं आहे पहा, रेडियस आहेत सी ए, सी बी, सी पी रेडियस आहेत म्हणून इक्वल आहेत. देअरफॉर मॉड ऑफ ए बार इक्वल टू मॉड ऑफ आर बार. देअरफॉर मायनस मॉड ऑफ आर बार स्क्वेअर म्हणजेच मॉड ऑफ ए बारची व्हॅल्यू टाकली आपण मॉड ऑफ आर बार प्लस मॉड ऑफ आर बार स्क्वेअर. आणि देअरफॉर इक्वल टू आर बार मॉड ऑफ आर बार स्क्वेअर मायनस मॉड ऑफ आर बार स्क्वेअर म्हणजे किती येईल? 0 येईल. आणि इक्वल टू आर एच एस आणि देअरफॉर अँगल सबटेंडेड ऑन सेमी सर्कल किंवा ए पी बार डॉट बी पी बार इक्वल टू 0 and therefore AP bar and BP bar are perpendicular and therefore angle subtended on semicircle is right angle. हे अशा पद्धतीने आपल्याला प्रूव्ह करता येतं. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत डायरेक्शन अँगल्स अँड डायरेक्शन कोसाइन्स. पुढचा पॉईंट आहे डायरेक्शन अँगल्स अँड डायरेक्शन कोसाइन्स. तर डायरेक्शन अँगल्स आणि डायरेक्शन कोसाइन्स तर आपण 3Dमध्ये हे पाहत आहोत. 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये म्हणजे 3 ॲक्सिस आहेत पहा. हा आहे एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आणि हा झेड ॲक्सिस. इथे आहे ओरिजिन. तर आपण एक लाईन ड्रॉ केली म्हणजेच ही लाईन आपण ड्रॉ केलेली आहे, त्याला एल नाव देऊ आपण. आणि लाईन एलला ही पॅरलल लाईन ड्रॉ केली, ओमधून जाणारी लाईन आहे. आणि इथे आपण एक पॉईंट पी घेतलेला आहे. पॉईंट पी इज एनी पॉईंट ऑन लाईन आणि लाईन एलला पॅरलल लाईन ओ पी आहे. म्हणजेच लाईन एल पॅरलल टू लाईन ओ पी आणि पी इज एनी पॉईंट ऑन लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. आता आपल्याला पाहिजे आहे डायरेक्शन अँगल्स. डायरेक्शन अँगल्स म्हणजेच अँगल बिटवीन एक्स ॲक्सिस अँड लाईन, त्याला आपण नाव देऊ अल्फा. अल्फा इज अँगल बिटवीन एक्स ॲक्सिस अँड, आता इथे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस अँड लाईन. त्यानंतर इथे पहा अँगल हा बीटा घेतला आपण, म्हणजेच अँगल बिटवीन लाईन अँड पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, याला नाव देऊ आपण बीटा. आणि आणखी हा घेतला एक गॅमा, म्हणजेच अँगल बिटवीन झेड ॲक्सिस अँड लाईन इज गॅमा. म्हणजेच याला म्हणतात डायरेक्शन अँगल्स. अल्फा, बीटा अँड गॅमा आर अँगल्स मेड बाय लाईन ओ पी with positive x, y and z axis respectively. काय म्हटलेलं आहे? अल्फा, बीटा अँड गॅमा
are angles made by line OP with positive direction of x, y, z axis respectively. Therefore, alpha, beta and gamma are called direction angles. याला म्हणतात डायरेक्शन अँगल्स. आणि अल्फा, बीटा, गॅमा आर कॉल्ड डायरेक्शन अँगल्स. आता आपल्याला पाहिजे डायरेक्शन कोसाइन्स. मग डायरेक्शन कोसाइन्स म्हणजे कॉस अल्फा, कॉस बीटा अँड कॉस गॅमा अँड कॉस गॅमा आर डायरेक्शन कोसाइन्स आहेत, किंवा त्याला शॉर्टमध्ये म्हणतात DCS. कॉस अल्फा, कॉस बीटा अँड कॉस गॅमा आर डायरेक्शन कोसाइन्स और DCS. शॉर्टमध्ये त्याला पण DCS नाव देतो. तर आता आपल्याला पाहिजे आहे डायरेक्शन कोसाइन्स ऑफ एक्स ॲक्सिस, म्हणजेच हा एक्स ॲक्सिस आणि लाईन. तर डायरेक्शन कोसाइन्स ऑफ एक्स ॲक्सिस. मग अँगल कोणते असतील पहा. लाईन जर एक्स ॲक्सिसवर असेल तर अल्फाची व्हॅल्यू किती येईल? 0 डिग्री. अल्फा 0 आणि बीटा म्हणजे अँगल बिटवीन लाईन अँड वाय ॲक्सिस, तो येईल 90 डिग्री. आणि अँगल बिटवीन एक्स ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस इज 90 डिग्री. अँड देअरफॉर डायरेक्शन कोसाइन्स ऑफ एक्स ॲक्सिस. याचा अर्थ लाईन एक्स ॲक्सिसवर आहे असं कन्सिडर करायचं. लाईन जर एक्स ॲक्सिसवर असेल तर अँगल बिटवीन एक्स ॲक्सिस अँड लाईन इज 0 डिग्री. म्हणजे लाईन जर एक्स ॲक्सिसवरच असेल तर इथेच अँगल किती होईल? लाईनवर 0 होईल. त्यानंतर वाय ॲक्सिसचा अँगल किती होईल? 90 डिग्री. आणि झेड ॲक्सिसचं किती होईल? 90 डिग्री. कारण एक्स, वाय, झेड ॲक्सिस आर परपेंडिक्युलर टू इच अदर. इज डायरेक्शन कोसाइन्स ऑफ एक्स ॲक्सिस इज, म्हणजे अँगल्स, डायरेक्शन अँगल्स कोणते होते? Direction angles are 0, 90 degree, 90 degree. And therefore, cos 0 is 1, cos 90 is 0, and cos 90 आणखी 0. म्हणजे डायरेक्शन कोसाइन्स ऑफ एक्स ॲक्सिस किती आले? 1, 0, 0. डायरेक्शन कोसाइन्स ऑफ वाय ॲक्सिस. याचा अर्थ लाईन जर वाय ॲक्सिसवरच असेल, तर बीटाची व्हॅल्यू 0 येईल. बीटा 0, अल्फा येईल 90 डिग्री आणि गॅमा येईल 90 डिग्री. म्हणून डायरेक्शन कोसाइन्स काय आले मग? कॉस 0 डिग्री कॉस 90 डिग्री 0, कॉस 0 डिग्री म्हणजे 1 आणि कॉस 90 डिग्री म्हणजे 0. आता पुढचं पाहिजे डायरेक्शन कोसाइन्स ऑफ झेड ॲक्सिस. डायरेक्शन कोसाइन्स ऑफ झेड ॲक्सिस याचा अर्थ लाईन जर झेड ॲक्सिसवरच असेल तर गॅमाची व्हॅल्यू ही 0 येईल. त्यानंतर अल्फाची व्हॅल्यू 90 डिग्री आणि बीटाची व्हॅल्यू 90 डिग्री. म्हणजेच डायरेक्शन कोसाइन्स येतात 0, 0, 1. अशा पद्धतीने आपल्याला डायरेक्शन कोसाइन्स लिहिता येतात. आर डायरेक्शन कोसाइन्स. तर आता आपल्याला पाहिजे आहे रिलेशन बिटवीन किंवा डायरेक्शन कोसाइन्स. आणखी पाहू आपण. इथे एक पॉईंट घेतला आपण P डॅश, म्हणजे लाईनवरचाच पॉईंट आहे P डॅश. मग डायरेक्शन कोसाइन्स ऑफ OP डॅश हे काय येतील पहा. डायरेक्शन कोसाइन्स, पुढचा पॉईंट, डायरेक्शन कोसाइन्स ऑफ OP डॅश. आता अल्फा, बीटा, गॅमा हे कोणते होते? डायरेक्शन कोसाइन्स अल्फा, बीटा, गॅमा आर डायरेक्शन अँगल्स ऑफ OP, आर डायरेक्शन अँगल्स ऑफ OP. तर आपण डायरेक्शन कोसाइन्स पाहिले ह्या OPचे पाहिलेले आहेत. कॉस बीटा, कॉस अल्फा, कॉस बीटा अँड कॉस गॅमा आर डायरेक्शन कोसाइन्स ऑफ OP. इथे लिहिते मी ऑफ OP, लाईन OP. आता आपल्याला पाहिजे OP डॅशचे डायरेक्शन कोसाइन्स काय असतील. मग डायरेक्शन अँगल्स काय येतील पहा. डायरेक्शन अँगल्स ऑफ OP डॅश. मग अल्फा जर डायरेक्शन अँगल ऑफ OP असेल तर ह्या OP डॅशचे किती? हा स्ट्रेट अँगल आहे पहा. म्हणजेच P डॅश OP हा किती येईल? स्ट्रेट अँगल आहे. म्हणजेच हा जर अल्फा असेल तर एवढा राहिलेला किती आहे? म्हणजेच एक्स OP डॅश हा जो अँगल आहे हा किती राहिला? 180 मायनस अल्फा राहिला. म्हणजेच डायरेक्शन अँगल्स ऑफ OP डॅश आर 180 म्हणजे पाय मायनस अल्फा. डायरेक्शन अँगल्स ऑफ OP डॅश पाय मायनस अल्फा. तसंच डायरेक्शन अँगल ऑफ
वाय ॲक्सिस. आता वाय ॲक्सिसचा किती असेल मग? वाय ॲक्सिसचा जर अँगल बिटवीन लाईन अँड पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस हा जर बीटा असेल तर पी डॅश ओ वाय हा किती राहील पहा? पी डॅश ओ वाय हा राहील पाय मायनस बीटा आणि थर्ड राहील अँगल पाय मायनस गॅमा आर डायरेक्शन अँगल्स ऑफ ओ पी डॅश. मग डायरेक्शन कोसाइन्स याचे काय येतील? देअरफॉर डायरेक्शन कोसाइन्स ऑफ ओ पी डॅश आर कॉस पाय मायनस अल्फा, कॉस पाय मायनस अल्फा, कॉस पाय मायनस बीटा आणि कॉस पाय मायनस गॅमा. दॅट इज डायरेक्शन कोसाइन्स ऑफ ओ पी डॅश आर कॉस पाय मायनस अल्फा. पाय मायनस अल्फा म्हणजेच पाय मायनस 180 मायनस अल्फा हा अँगल येईल सेकंड क्वाड्रंटमध्ये. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह आहे म्हणजेच कॉस पाय मायनस अल्फा किती येतं? मायनस कॉस अल्फा. त्यानंतर येईल मायनस कॉस बीटा आणि मायनस कॉस गॅमा आर डायरेक्शन कोसाइन्स ऑफ ओ पी डॅश. मग आपण लाईन एलला ही ओ पी किंवा ओ पी डॅश पॅरलल आहे. देअरफॉर डायरेक्शन कोसाइन्स ऑफ लाईन एल इज पॅरलल टू ओ पी किंवा ओ पी डॅश. म्हणजे एकच लाईन आहे पहा, पी डॅश ओ पी ही एकच लाईन आहे. तर एकाच लाईनच्या आपल्याला डायरेक्शन कोसाइन्स काय मिळतात? कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा किंवा मायनस कॉस अल्फा, मायनस कॉस बीटा, मायनस कॉस गॅमा. देअरफॉर डायरेक्शन कोसाइन्स ऑफ लाईन एल आर आयदर कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा और मायनस कॉस अल्फा, मायनस कॉस बीटा, मायनस कॉस गॅमा असे आपल्याला डायरेक्शन कोसाइन्स ह्या लाईनचे मिळतात. कारण जर दोन लाईन पॅरलल असतील तर दोघांचे डायरेक्शन कोसाइन्स हे सेम असतात. म्हणून डायरेक्शन कोसाइन्स ऑफ ओ पी आर डायरेक्शन कोसाइन्स ऑफ लाईन एल. म्हणून डायरेक्शन कोसाइन्स ऑफ एल लाईनचे आपण लिहिलेले आहेत. ह्या लाईन एल ही पॅरलल टू ओ पी किंवा ओ पी डॅश होती. म्हणून लाईन एलचे डायरेक्शन कोसाइन्स म्हणजे डायरेक्शन कोसाइन्स ऑफ ओ पी ऑर ओ पी डॅश हे या ठिकाणी आपल्या डायरेक्शन कोसाइन्स या ठिकाणी मिळालेले आहेत. तर आपल्याला आता रिलेशन पाहिजे किंवा याला आणखी नाव आहे कॉस अल्फाला एल, कॉस बीटा म्हणजेच एम आणि कॉस गॅमा म्हणजेच इक्वल टू एन अशी नावं दिलेली आहेत. तर डायरेक्शन कोसाइन्स काय मिळतात मग? डायरेक्शन कोसाइन्स ऑफ लाईन एल आर एल एम एन ऑर मायनस एल मायनस एम मायनस एन असे आपल्याला डायरेक्शन कोसाइन्स ह्या ठिकाणी लिहिता येतील. देअरफॉर डायरेक्शन कोसाइन्स ऑफ लाईन एल आर एल एम एन ऑर मायनस एल मायनस एम मायनस एन हे डायरेक्शन कोसाइन्स आपल्याला मिळतील. आता आपल्याला याच्यामध्ये रिलेशन पाहिजे आहे, रिलेशन बिटवीन एल एम एन. तर आपण इथे पॉईंट पी हा जर घेतला असेल, पी इज एनी पॉईंट ऑन लाईन देन पी हॅविंग कोऑर्डिनेट एक्स वाय झेड. पी हॅविंग कोऑर्डिनेट एक्स वाय झेड. तर ओ पी बार किती येईल पहा? तर ओ पी बार इक्वल टू एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप अँड आय कॅप, जे कॅप अँड के कॅप आर युनिट वेक्टर्स along x, y and z axis respectively. तर आता आपल्याला पुढचं रिलेशन जे लिहायचं आहे, तर पहा आपण कुठपर्यंत लिहिलेलं आहे. डायग्राम तुमच्या पुढे आहे पहा. डायग्राम अशा पद्धतीची होती. हा एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि हा झेड ॲक्सिस आणि इथे ओरिजिन. तर ही लाईन आपण ड्रॉ केलेली आहे. याला आपण पॉईंट पी नाव दिलं होतं. त्यानंतर लाईन एल, ही लाईन एल पॅरलल टू लाईन ओ पी. अँगल बिटवीन एक्स ॲक्सिस अँड लाईन ओ पी इज अल्फा. अँगल बिटवीन वाय ॲक्सिस अँड लाईन इज बीटा. आणि हा जो अँगल आहे हा आहे गॅमा. म्हणजेच लाईन आणि झेड ॲक्सिसमध्ये अँगल गॅमा आहे. तर ही आपण डायग्राम पाहिलेली आहे. ओ पी बार. मग आता आपल्याला अँगल माहिती आहे, अल्फा इज अँगल बिटवीन
alpha is angle between line OP and positive x axis, and therefore I cap is unit vector along x axis, and therefore I cap dot OP bar equal to, आता I cap आणि OP बार म्हणजे किती, x I cap प्लस y j cap प्लस z k cap तर I cap डॉट OP बार. आता इथे आपण डॉट प्रॉडक्ट यूज केला तर काय लिहिता येईल, मॉड ऑफ I cap मॉड ऑफ OP बार आणि अँगल बिटवीन I cap अँड OP बार म्हणजेच लाईन आणि एक्स ॲक्सिस याच्यामध्ये अँगल अल्फा आहे, म्हणजे इथे किती लिहाल, कॉस अल्फा इक्वल टू, आता हे मल्टिप्लिकेशन डॉट प्रॉडक्टचं मल्टिप्लिकेशन किती येईल, I cap डॉट एक्स I cap म्हणजेच एक्स I cap डॉट I cap 1 येईल, त्यानंतर I cap डॉट J cap हे 0 येईल, I cap डॉट K cap 0 येईल, म्हणजे याचं प्रॉडक्ट फक्त किती आला, x आला. आणि मॉड ऑफ OP बार याला आपण R नाव देऊ, म्हणजेच आणि मॉड ऑफ I cap हे 1 येईल, 1 मल्टिप्लाय R कॉस अल्फा इक्वल टू x, and therefore कॉस अल्फा इक्वल टू x अपॉन R हे रिलेशन ह्या ठिकाणी आपल्याला मिळते. आता आपण सेकंड रिलेशन काढू, बीटा इज अँगल बिटवीन लाईन अँड पॉझिटिव्ह y ॲक्सिस, and therefore आता जे y ॲक्सिसचा युनिट वेक्टर कोणता आहे, j cap, म्हणजेच j cap डॉट OP बार इक्वल टू j cap डॉट x I cap, OP बार म्हणजे x I cap प्लस y j cap प्लस z k cap. therefore आता इथे डेफिनेशन यूज केली तर मॉड ऑफ j cap मॉड ऑफ OP बार आणि मल्टिप्लाय अँगल बिटवीन j cap अँड OP बार म्हणजे अँगल बिटवीन y ॲक्सिस अँड OP बार हा आहे बीटा, म्हणून किती येईल, कॉस बीटा इक्वल टू हे मल्टिप्लिकेशन j cap डॉट I cap 0, j cap डॉट j cap 1 आणि j cap डॉट k cap 0, म्हणजेच इथे मल्टिप्लिकेशन आलं y, आणि therefore मॉड ऑफ j cap 1 मॉड ऑफ OP बार त्याला आपण R नाव दिलं, मल्टिप्लाय कॉस बीटा इक्वल टू y, therefore कॉस बीटा इक्वल टू y अपॉन R हे रिलेशन मिळेल. त्यानंतर आता पुढचं काढूया, गॅमा इज अँगल बिटवीन लाईन अँड पॉझिटिव्ह z ॲक्सिस, and therefore आता z ॲक्सिसचा युनिट वेक्टर हा आहे k cap, म्हणून k cap डॉट OP बार इक्वल टू k cap डॉट x I cap प्लस y j cap प्लस z k cap. therefore आता यांचा डॉट प्रॉडक्ट किती, मॉड ऑफ k cap मॉड ऑफ OP बार आणि अँगल बिटवीन z ॲक्सिस अँड लाईन याच्यामध्ये अँगल गॅमा आहे, म्हणजेच किती येईल आता, कॉस गॅमा इक्वल टू k cap डॉट I cap 0, k cap डॉट j cap 0 आणि k cap डॉट k cap 1, म्हणून इक्वल टू किती येईल, z मॉड ऑफ k cap 1 मॉड ऑफ OP बार R आणि इथे येईल कॉस गॅमा इक्वल टू z, therefore कॉस गॅमा इक्वल टू z अपॉन R हे रिलेशन मिळतं. आता याला नंबर आपण फर्स्ट देऊया, हे नंबर फर्स्ट, नंबर सेकंड, नंबर 3. आता स्क्वेअरिंग अँड ॲडिंग 1, 2 and 3, स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन 1, 2 and 3 we get. आता तिन्ही इक्वेशनचं स्क्वेअर आणि ॲड केलं तर आपलं रिलेशन काय येईल, मग कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल टू x अपॉन R ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर प्लस y अपॉन Rचा स्क्वेअर म्हणजे y स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर इक्वल टू z स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर हे येईल. therefore इक्वल टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर डिवायडेड बाय R स्क्वेअर. आणि आता इथे आपण R म्हणजे काय यूज केलं होतं, मॉड ऑफ OP बार इक्वल टू R हे लिहिलं, तर मॉड ऑफ OP बार म्हणजे ओरिजिनपासून त्या पॉईंटपर्यंत डिस्टन्स, आपण जर इथे मॉड ऑफ OP बार काढलं, मॉड ऑफ OP बार म्हणजेच लेंथ
लेंथ ओ पी, आणि लेंथ ओ पी म्हणजे ओरिजिनपासून ह्या पॉईंटपर्यंत डिस्टन्स येईल स्क्वेअर रूटमध्ये एक्स मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर, कारण ओरिजिनचे कॉर्डिनेट 0 0 आहेत, प्लस वाय मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस झेड मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, आणि मॉड ऑफ ओ पी म्हणजे आर. तर आर स्क्वेअर केलं तर किती मिळेल मग? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, आणि देअरफॉर इथे येईल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इक्वल टू आलं 1. म्हणजेच रिलेशन आलं कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1. और कॉस अल्फाला एल म्हटलेलं असेल तर काय लिहायचं? इथे स्क्वेअर आहे, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1. देअरफॉर एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इक्वल टू 1 हे आपल्याला या ठिकाणी रिलेशन मिळतं. हे रिलेशन अत्यंत महत्त्वाचं आहे. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1 महत्त्वाचं रिलेशन आहे, कारण आपल्याला डायरेक्शन कोसाइन्स या ठिकाणी काढावे लागतात.